नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी श्रीकांत गायकवाड स्वागत करतो तुमचं युनियन एज्युकेशन इंजिनिअरिंग या यूट्यूब चॅनलमध्ये. सर्वांनी व्हिडिओचा मुद्दा बघितलाच असेल. जेईई मेन्स सेशन 1चे रिझल्ट लागलेले आहेत. खूप साऱ्या विद्यार्थ्यांना चांगले मार्क पडलेले आहेत, काहींना 98 आहेत, 99 आहेत. पण खूप सारे विद्यार्थी आहेत की त्यांना एक्स्पेक्टेशनपेक्षा कमी मार्क पडलेत. कुणाला 85 आलेत, कुणाला 60 आलेत, कुणाला लेस दॅन 50% आलेत. तर अशा विद्यार्थ्यांचा एकच डाऊट आहे की मी सेकंड अटेम्प्टमध्ये किती ट्राय करू शकतो? मला माझं जे काय IITचं ड्रीम आहे ते मिळेल का? किंवा लोअर ट्रिपल रोल IIT किंवा ट्रिपल IIT, NITs असे ऑप्शन मिळतील का? तर त्याच्यापेक्षाही तुमच्याकडे एक चांगला ऑप्शन आहे तो म्हणजे MST CET. MST CET एक्झाम आहे जी की महाराष्ट्र गव्हर्नमेंट CET सेल कंडक्ट करते फॉर महाराष्ट्र स्टुडंट्स. तर ह्या एक्झाममध्ये तुम्हाला खूप सारे बेटर कॉलेज मिळू शकतात एक लोअर ट्रिपल IIT किंवा लोअर NIT पेक्षा. तर ते एक्झाम काय आहे, नेमकी त्या एक्झामसाठी कशी प्रिपेअर करायचं, तर हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यामुळे जर जेईई मेन्समध्ये खूप लो स्कोर आला असेल तर ह्या CETचा तुम्हाला जो काय बेटर ऑप्शन बघायला मिळणार आहे. तर आपण बोलूयात स्लाईडकडे. त्याआधी जर तुम्ही आपला युनियन एज्युकेशन इंजिनिअरिंगचा टेलिग्राम चॅनल किंवा व्हॉट्सअप चॅनल जॉईन केलं नसेल तर लवकरात लवकर करून घ्या. MST CET रिगार्डिंग किंवा इंजिनिअरिंग ॲडमिशन रिगार्डिंग ज्या काय अपडेट असतात किंवा जे काही नोटिफिकेशन असतात ते सर्वात पहिले आपण टेलिग्रामवरती टाकत असतो. तर पुढे जाऊयात मुद्द्यावरती. ओके. तर त्याच्या आधी जेईई आणि CET ह्या दोन एक्झाममध्ये जो काय डिफरन्स आहे तो आपण बघणार आहोत. सर्व विद्यार्थ्यांना जेईई आणि CET काय एक्झाम आहे ते माहितीच आहे. तरी मी एकदा ब्रीफ लाईक तुम्हाला वरच्यावर डिफरन्स सांगत आहे. तर स्टार्ट करूयात आपण. मार्कर सिलेक्ट करतो. ओके. तर जेईईमध्ये जेईई जी एक्झाम आहे ती एक नॅशनल लेवल एक्झाम आहे. आता नॅशनल लेवल म्हणजे काय, की ज्या काय IITs आहेत, NITs आहेत, ट्रिपल IITs आहेत, तर ते एक नॅशनल लेवल आहेत. वेगवेगळ्या स्टेटमध्ये ते एक्झाम कॉलेज आहेत. तर तुम्हाला सर्व जे काही आपल्या इंडियामध्ये आहेत किंवा आउटसाईड ऑफ इंडिया आहेत ते हे एक्झाम देऊ शकतात. जोसा प्रोसेसमध्ये एलिजिबल असू शकतात. पण तेच जर तुम्ही CETसाठी विचारलं तर CET ही फक्त महाराष्ट्र स्टुडंटसाठी आहे. महाराष्ट्र स्टुडंटसाठी जवळपास 80% जागा प्रत्येक कॉलेजमध्ये रिझर्व्ड असतात. त्यामुळे CET हे फक्त महाराष्ट्र स्टुडंटसाठी आहे. तर तुम्ही जे काय महाराष्ट्र स्टुडंट असेल त्याचा बेनिफिट घेऊ शकता. त्यानंतर नेक्स्ट असतं ते म्हणजे व्हेरी हाय कॉम्पिटिशन. जसं तुम्हाला जेईई मेन्स माहिती आहे, जेईई ॲडव्हान्स माहिती आहे, ह्या एक्झाम वर्ल्डमध्ये रँकिंगला येतात डिफिकल्ट एक्झाम म्हणून. त्यामुळे इथे जे कॉम्पिटिशन असते ते नेक्स्ट लेवल असते. खूप कमी कॉलेज आहेत आणि खूप जास्त विद्यार्थी या एक्झाममध्ये अप्लाय करतात कारण ही एक्झाम नॅशनल लेवल आहे. तेच जर तुम्ही CETमध्ये बघितलं तर जेईईपेक्षा स्लाइटली हे मॉडरेट कॉम्पिटिशन असते. कमी विद्यार्थी असतात कंपॅरेटिव्हली जेईईमध्ये कारण फक्त महाराष्ट्र स्टुडंट अप्लाय करतात. तेच जर तुम्ही पेपर पॅटर्नही बघितलं थोडा इझी आहे जेईईपेक्षा. त्यानंतर टफ कॉन्सेप्ट. आता जेईईमध्ये जर तुम्ही बघितलं तर खूप कॉन्सेप्शल क्वेश्चन असतात. ज्या विद्यार्थ्याचे कन्सेप्ट चांगले स्ट्रॉंग आहेत त्याला जेईई मेन्समध्ये चांगले पर्सेंटाईल बघायला मिळतात. त्याला थोडंसं कुठेतरी स्मार्ट स्टडी करावं लागतं. पण तेच जर तुम्ही MST CETमध्ये विचारलं तर बोर्ड बेस्ड क्वेश्चन असतात. थोडे फॉर्म्युला बेस्ड क्वेश्चन असतात. केमिकल रिॲक्शन जे म्हणतो केमिस्ट्रीमध्ये खूप स्टँडर्ड रिॲक्शन असतात. तुम्हाला फक्त आलू डालो सोना निकालो असं काहीतरी करायचं आहे मॅथ्समध्ये. तर खूपच इझी आहे का CET? तर असं पण नाही बघा. मी जेईईपासून कंपेअर करतोय. जेईईपेक्षा CET थोडी इझी आहे. असं नाही आहे की तुम्ही आज अभ्यास करायला बसलाय आणि लगेच 99% आले. पण पॉसिबल आहे. जवळपास आपल्याला 60 दिवस किंवा सेकंड अटेम्प्टला 100 दिवस आहेत. 98, 99 तुम्ही पाडू शकता. त्यानंतर निगेटिव्ह मार्किंग. जर तुम्ही जेईईमध्ये विचारलं तर 1/4 निगेटिव्ह मार्किंग आहे. म्हणजे एका प्रश्नाला +4 मार्क असतात आणि तोच जर तुमचा प्रश्न चुकला तर तुम्हाला -1 मार्क कट होतो. तसं CETमध्ये नाही बघा. CETमध्ये तुम्ही सगळे क्वेश्चन अटेम्प्ट करू शकता. जर तुम्हाला येत नसेल तर तुम्ही तुक्काही मारू शकता. तुक्क्याची काय बेस्ट स्ट्रॅटेजी आहे ते आपल्या व्हिडिओवरती आपण टाकणारच आहोत यूट्यूबवरती. तुम्ही त्यासाठी यूट्यूब चॅनल आपला सबस्क्राईब करून ठेवा. त्यानंतर रँक ड्रिवन. आता रँक ड्रिवन म्हणजे काय, की खूप सारे विद्यार्थी आहेत की जेईई मेन्स किंवा जेईई ॲडव्हान्ससाठी रिपीट करतात. 2-3 वर्ष किंवा 1-2 वर्ष रिपीट करतात. कोर्टाला जातात व्यवस्थित प्रिपेअर करण्यासाठी. त्यामुळे त्यांना तुम्हाला एक नॉर्मल स्टुडंट किंवा ॲव्हरेज स्टुडंटला कॉम्पिटिशन द्यायला हायर जातं बघा. पण तेच जर तुम्ही CETमध्ये बघितलं तर एक स्मार्ट प्रिपरेशन, एक 2-3 महिन्याची व्यवस्थित प्रिपरेशन तुम्हाला 98-99% पाडू शकते. ओके. तर आपण नेक्स्ट स्लाईडवरती जाऊयात. ओके. तर मी काही कॉलेजचे कंपॅरिझन सांगतोय. जसं तुम्ही म्हणताय की CET, जेईई हे नेमके एक्झाम कशासाठी आहेत? तर तुम्हाला एक चांगल्या बेस्ट टू बेस्ट इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये ॲडमिशन घेण्यासाठी. तर जर तुम्ही जेईईसाठी विचारलं तर जेईईसाठी कोणते एक्झाम आहेत किंवा जेईईसाठी कोणते कॉलेज आहेत, तर IITs आहेत आणि मी स्टेट्स आणलेत. तर IITs जवळपास 23 IITs आहेत. आता हा नंबर थोडा प्लस मायनस होऊ शकतो बघा. ऑल इंडियामध्ये 23 IITs आहेत. NIT जर म्हणलं तर 31 NITs आहेत. ट्रिपल IIT 26 आहेत. हे जवळपास 79 कॉलेज आहेत आणि अजूनही काही गव्हर्नमेंट फंडेड कॉलेज असतात. तर ते जवळपास आपण एक 40-50 पकडूयात. 40-50 ते कॉलेज आहेत. तर जवळपास 128 कॉलेज तुम्हाला जेईई मेन्स किंवा जेईई ॲडव्हान्सच्या एक्झाममध्ये मिळतात. आणि हे ॲडमिशन किंवा हे जे कॉलेज आहेत ते ग्रॅप करण्यासाठी तुम्हाला जोसा काउन्सिलिंग प्रोसेसमधून जावं लागतं.
तेच जर तुम्ही CET थ्रू बघितलं तर COP पुणे हे जे गव्हर्नमेंट कॉलेज आहे पुण्यामध्ये, तर हे सर्वात टॉपला येतं. हे COP कॉलेज तुम्हाला जवळपास काही NITचा टक्कर देतं, ज्या काही लोअर किंवा मीडियम लेवलचे NITs आहेत त्याच्यापेक्षा COP कॉलेज चांगलं आहे. मुंबईचं VJTI कॉलेज आहे, SPIT कॉलेज आहे, त्यानंतर PICT पुण्याचं कॉलेज आहे, हे फक्त टेक्निकल कॉलेज आहे. VIT पुणे आहे, सर्वांनी ऐकलंच असेल, मी स्वतः VIT पुण्याचा पासआउट आहे. त्यानंतर वालचंद सांगली गव्हर्नमेंट कॉलेज आहेत. असे खूप सारे इंजिनिअरिंग कॉलेज आहेत. आता खूप सारे म्हणजे एक्झॅक्ट किती, तर जवळपास CET थ्रू तुम्हाला 540+, आता हा जुना स्टेट आहे, प्लस मायनस होऊ शकतो, मी परत रिपीट करतो, 540+ तुम्हाला CET मधून कॉलेज मिळणार आहे. आता 540 128 ह्याच्यामध्ये तुम्ही डिफरन्स पण घ्या की इथं नॅशनल लेवल आहेत, विद्यार्थी जास्त अप्लाय करणार आहेत आणि तुम्हाला जे काही कॉलेज आहेत ते कमी आहेत. आणि तेच जर तुम्ही CET मध्ये बघितलं तर फक्त महाराष्ट्राचे स्टुडंट अप्लाय करणार आहेत आणि 540 मध्ये आहेत. म्हणजे जर तुम्ही पकडला तर मला जवळपास 5 वर्ष काउन्सिलिंगचा एक्सपर्ट आहे. 10% 5%ही बेस्ट, म्हणजे बेस्ट नाही म्हणू शकतो, ॲव्हरेज किंवा बिलो ॲव्हरेज इंजिनिअरिंग कॉलेज तुम्हाला बघायला मिळतं विथ CET. पण जर तुम्ही JEEमध्ये बघायला मिळालं तर तुम्हाला ॲडमिशनही नाही मिळणार, असंही होऊ शकतं जर तुम्हाला लेस पर्सेंटाईल असतील. पण CET मध्ये जवळपास सर्वांना ॲडमिशन मिळतं. ज्यांना हायर पर्सेंटाईल आहेत 95+ किंवा 98+, त्यांना हे सर्व कॉलेज मिळतात. आणि ते कसे मिळणार आहेत किंवा काय मिळणार आहेत, काय रँकिंग असतं, ते सर्व तुम्हाला ह्या यूट्यूब चॅनलमध्ये बघायला मिळणार आहे. आता हे जे कॉलेज आहे ते तुम्हाला कॅप राऊंड प्रोसेसमधून मिळतं आणि कॅप राऊंडमध्ये सर्व काय जे डिटेल असेल ते तुम्हाला ह्या चॅनलवरती बघायला मिळणार आहे. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, लाईक करा. त्यानंतर पुढे जाऊयात आपण. सर्वांना कॉलेज समजलेच असतील की नेमके JEE थ्रू कोणते कॉलेज मिळतात, CET थ्रू कोणते कॉलेज मिळतात. तर मी क्लिअर करतो आणि पुढे जातो. ओके, तर JEE आणि CET ह्याच्यामध्ये सिलेबस वाईज काय डिफरन्स आहे, तर क्विक सिलेबस वाईज डिफरन्स सांगतो. JEE मध्ये जे काही नॅशनल लेवलची NCERT आहे किंवा जे काही कन्सेप्ट असतात SC वर्मा वगैरे, तर तसं डीप नॉलेज तुम्हाला गरजेचं आहे JEEसाठी. आणि तेच जर तुम्ही MST CT बघितलं तर 100% स्टेट बोर्ड, म्हणजे जो काही महाराष्ट्र बोर्डचा एक्झाम आहे HSC बोर्ड, त्याच्या बेसवरतीच हा क्वेश्चन असतो. फक्त MCQ असतात. HSC बोर्डमध्ये तुम्हाला थेरॉटिकल क्वेश्चन लिहायचे असतात. त्यानंतर टफ न्यूमरिकल. आता न्यूमरिकल टर्म्स म्हणजे कसं, जसं मी तुम्हाला MST CT सांगितलं की काही फॉर्म्युला बेस्ड क्वेश्चन असतात, तर तसे फॉर्म्युला बेस्ड क्वेश्चन तुम्हाला JEEमध्ये कमी बघायला मिळतात, तर टफ न्यूमरिकल असतात. आणि तेच जर तुम्ही MST CTमध्ये बघितलं, जर तुम्ही मागचे 10 वर्षाचे PYQ क्वेश्चन म्हणजे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर जर MST सोडवले तरी तुम्हाला एक चांगले 70 किंवा 80% जास्त मार्क पडू शकतात. आणि हे सगळे पेपर आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवरती तुम्हाला प्रोव्हाइड केलेले आहेत. त्यानंतर कन्सेप्ट हेवी. आता हेवी कन्सेप्ट म्हणजे काय, की खूप सारे वेगवेगळे कन्सेप्ट असतात. आता मलाही जास्त रिमेंबर नाहीत की JEEमध्ये कोणत्या कोणत्या कन्सेप्ट येतात. पण जर तुम्ही MST CTमध्ये बघितलं तर स्पीड खूप मॅटर करतं, कारण MST CTमध्ये टाईम स्पॅन कमी असतो, क्वेश्चन ऑफ नंबर जास्त असतात. त्यामुळे तुम्हाला स्पीड आणि ॲक्युरेट आन्सर, म्हणजे जर तुम्ही मॅथ्समध्ये गेला तर तुम्हाला फॉर्म्युलाच लावायचा आहे, पण तुमचं कॅल्क्युलेशन फास्ट असलं पाहिजे. तर हे MST CT बघायला मिळतं. आणि नो थेरी ओव्हरलेड. थेरॉटिकल क्वेश्चन जास्त नाही आहे, तुम्हाला खूप जास्त कन्सेप्टमध्ये घालून कुठला तरी क्वेश्चन विचारला असं होत नाही. 1-2 क्वेश्चन असतात मुलांना कन्फ्यूज करण्यासाठी किंवा तिथं टाईम कन्झ्युम करण्यासाठी. तर हा असा एक डिफरन्स आहे. ओके, आणि एक लाईन लिहिली होती बघा, जे कोणी महाराष्ट्र गव्हर्नमेंट स्टुडंट आहेत त्यांच्यासाठी CET खूप बेनिफिशियल आहे. मुलांना लक्षात घ्या, जरी तुम्हाला आता 90% JEEमध्ये आले असतील तरी तुम्ही CET चांगला प्रिपेअर करा. CET तुमचा चांगला बॅकअप असू शकतं. जर तुम्हाला तुमचं ड्रीम IIT किंवा ड्रीम NIT मिळालं नाही तर तुम्हाला ह्या गव्हर्नमेंट जी एक्झाम आहे MSc CT, त्यातून चांगले ते चांगले कॉलेज मिळणार आहे. ओके, तर नेक्स्ट जाऊयात आपण. ओके, तर मी एक ब्रीफ आणलं आहे की तुमच्यासाठी की नक्की CET का चूज करायची, किंवा मी सारखं CET म्हणतोय, असं कुठं आहे का की मी म्हणतोय की JEE चांगली नाही आहे. तर JEE ही एक वन ऑफ द बेस्ट एक्झाम आहे, तुम्हाला बेस्ट IITsमध्ये ते घेऊन जाते. पण तिथे थोडे चान्सेस कमी आहेत विद्यार्थी मित्रांनो, लक्षात का. सर्व ॲव्हरेज स्टुडंट किंवा लोअर ॲव्हरेज स्टुडंटनी सर्वांनी जर IITचं ड्रीम ठेवलं तर कुठेतरी तुम्हाला निराशा भेटते बघा, किंवा तुम्हाला रिपीट करावं लागतं, तुमच्याकडे काही ऑप्शन नसतो. त्यामुळे मी वारंवार सांगतोय की CETसाठी चांगला ट्राय करा. त्यामध्ये बघा तुम्ही की जे महाराष्ट्र स्टुडंट आहेत कोण एलिजिबल आहेत, ज्यांच्याकडे फक्त महाराष्ट्र डोमासाईल आहेत. त्यामुळे जे बाकीचे आहेत, गुजरातचे स्टुडंट आहेत, अदर स्टुडंट आहेत, त्यांना CETमधून जागा मिळत नाही. त्यांच्यासाठी 20% जागा शिल्लक असतात. JEE मेन्समधूनही आपल्याला महाराष्ट्राच्या CET किंवा कॅप राऊंडमध्ये प्रोसेसमध्ये जाता येतं. 20% जागा त्यांसाठी रिझर्व असतात. पण 80% जागा हे फक्त महाराष्ट्राच्या स्टुडंटसाठी रिझर्व असतात. 80% मी एकदा परत सांगतो, 80% स्टुडंट रिझर्वड आहेत. आता हे कसे ते आपण पुढे सांगणारच आहोत कॅप राऊंडच्या वेळेस. त्यानंतर लो आणि ॲव्हरेज JEE स्कोर. आता ज्या विद्यार्थ्यांना आता 90 बिलो किंवा 85 बिलो आलेले आहेत
तर अशा विद्यार्थ्यांना थोडा CETकडे वळवायचा ट्राय करायचा आहे. कारण का की त्या विद्यार्थी सेकंड अटेम्प्टला ट्राय करतीलच. पण सेकंड अटेम्प्टला जर तुम्हाला 90 किंवा 85 स्कोर आला, तर तुम्हाला कुठेतरी खूप लोअर ट्रिपल IIT किंवा त्याच्यापेक्षा लोअर NITमध्ये जावं लागणार आहे. त्याच्यापेक्षा तुम्हाला CETमध्ये चांगले ऑप्शन आहेत. जर तुमचं चांगलं प्रिपरेशन झालं असेल, तर CETमध्ये तुम्हाला थोडा स्लाइटली फक्त वेगळा अभ्यास करायचा आहे स्टेट बोर्डचा. जास्त काही डिफरन्स नाही आहे. तर त्याचा अभ्यास करून तुम्ही तिकडचं करू शकता आणि ज्या विद्यार्थ्यांना चांगला स्कोर आला 98, 99 त्यांनीही CETची एक्झाम ट्राय करू शकतात. जर त्यांना 99+ CETमध्ये येत असेल, तर त्यांच्यासाठी पण चांगला चान्स आहेत. काय होतं विद्यार्थ्याला JEE मेन्सला 98 असतात, 99 असतात आणि ॲडव्हान्सला कमी स्कोर येतो. त्यानंतर विद्यार्थ्याला वाटतं आता IITचं मिळणार नाही, NITचा ऑप्शन राहिला. त्यापेक्षा दुसरे ऑप्शन काय आहेत बेटर? तर ते तुम्हाला MST CETमधून मिळणार आहे. त्यानंतर बोर्ड स्टाईल लर्निंग. आता जे महाराष्ट्र स्टुडंट आहेत, जे काही तुम्ही HSC बोर्डसाठी वापरलं आहे किंवा HSC एक्झामसाठी यूज केलेलं आहे मटेरियल, तेच तुम्हाला मटेरियल यूज करून MST CET क्रॅक करायचे आहे. त्यांचं CET इज नॉट बॅकअप आणि CET इज अ मेन वेपन. तर हे का आहे बघा, की जसं मी तुम्हाला दरवेळेस म्हणते की बॅकअप आहे, बॅकअप आहे. तर ते कुणासाठी? ज्यांना 95, 98 किंवा 99 पर्सेंटाईल आहे JEE मेन्ससाठी. पण ज्या विद्यार्थ्यांना कुठेतरी 60, 70, 80 पर्सेंटाईल JEE मेन्सला आले, त्यांच्यासाठी CET हा मेन वेपन असणार आहे. त्या विद्यार्थ्यांनी JEE मेन्स सेशन 2चा अभ्यास नाही केला तरी चालेल. मी परत रिपीट करतो, नाही केला तरी चालेल. फक्त आणि फक्त CETचा अभ्यास करा. 60 दिवस पहिल्या सेशनला बाकी आहेत, 100 दिवस दुसऱ्या सेशनला बाकी आहेत. अजूनही तुम्ही 95, 98+ पर्सेंटाईल आणू शकता. 3 महिन्यामध्ये तुम्ही ट्राय करू शकता. आता हे झालं आहे. तर एक 2 सर्कल आहेत बघा. JEE नॅशनल लेवल, जे काही ड्रीम कॉलेज आहेत, प्रत्येकाला माहिती असतं की IIT बॉम्बेमध्ये गेल्यावर त्याची लाईफच चेंज होते किंवा IIT रुड़की आहे. नॅशनल लेवल ड्रीम आहेत. सर्व विद्यार्थ्यांना ड्रीम असतं. मी स्वतः IITचं ड्रीम बघितलं होतं. पण जर तुम्ही CETमध्ये बघितलं तर हायर चान्सेस आहे सक्सेसचे. जरी तुम्हाला इन शॉर्ट 90 पर्सेंटाईल आले, 95 आले, 70 आले, 40 आले, इव्हन 10-20% आले, तरी तुम्हाला 100% कॅप राउंडमधून इंजिनिअरिंग कॉलेज लागणार आहे. तर जेव्हा मी 100% वर्ड वापरतो, तेव्हा सर्वांना CUPमध्ये ॲडमिशन मिळणार आहे का? तर नाही. त्यांना त्यांच्या पर्सेंटाईल वाईज बेस्ट टू बेस्ट कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळणार आहे आणि त्यासाठी युनियन एज्युकेशन इंजिनिअरिंग तुम्हाला हेल्प करणार आहे. ओके. तर ओव्हरऑल तुम्हाला समजलं असेल की कोणी CETकडे जायचं आहे आणि कसा CETचा प्रिपरेशन करायचा आहे. ओके. ओके. जर तुम्ही युनियन एज्युकेशन इंजिनिअरिंगचा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर सबस्क्राईब करून घ्या आणि ह्या यूट्यूब व्हिडिओला लाईक करा. थँक्यू.